मित्रांनो, चर्चा करतोय आज ज्या बैलाने इतिहास करून ठेवला आहे, मुंबईचा बिंदूरचा बादशाह रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा 1001 मथुर. काय बोलू या बैलाबद्दल, काय बोलू मित्रांनो. अगदी ज्यांना वाटलं की मथुर आता घाटावरती नाही एवढा पळायचा, मुंबईमध्ये त्याची क्रेज जी आहे ते हळूहळू कमी होते, परंतु नाही, तो या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये खरंच एक टॉपचा नंदी आहे आणि टॉपचा नंदी राहील. त्याने दाखवून दिले त्या दिवशी मैदानामध्ये की त्याला कोणी जर हलका समजला ना तर तो पळून उत्तर देतो, आणि त्याने पळूनच उत्तर दिलं त्या दिवशी. काय पळाला आहे, हा जीवाचं रान करून पळाला आहे हा बिंजोडचा बादशाह, हा 3 फेऱ्याचा बादशाह. सलाम आहे या मथुरला मित्रांनो. अक्षरशः अंगावरती शहारे आले ज्यावेळेस तो गटाला पळाला. गटाला 2-3 वेळा मथुरची गाडी बघितलं तुम्ही बाहेर गेली म्हणजे सुट्टेला उभी राहत नव्हती, परंतु असं वाटलं की तिथं निकाल वेगळाच नंदी गेला, परंतु नाही, तो मथुर आहे, त्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे आणि अनुभवच शेवटी कामी येतो. आणि मित्रांनो, ज्या दिवशी राहुल पाटील मोठ्या मैदानामध्ये असतात ना, त्यावेळेस तो कधीच नाराज करत नाही. काय माहीत राहुल दादांचं आणि मथुर यांचं काय संभाषण होत असेल की काहीतरी सांगत असतील की मथुर मी आलोय घाटावरती, मोठं मैदान आहे, आता कसं पळायचं ते तुझ्यावर डिपेंड आहे. मथुरला बोलायला जरी येत नसेल परंतु त्याला ऐकायला येतं, आणि तो अक्षरशः खरंच त्या बैलाबद्दल नमस्कारच घालू वाटतं. काय मित्रांनो बघाव, काय डोळ्यात पाणी येतं का. आधी कसं होतं, शेवटी सगळे नंदी आपल्याला सारखे आहेत, पण मथुरच आहे मित्रांनो. काय बोलू या बैलाबद्दल, अक्षरशः डोळे भरून येतात. त्याचं आता तुम्हाला माहिती आहे हळूहळू वय होत आले, परंतु मित्रांनो मथुर हा खरंच शब्द नाहीत या मथुरबद्दल. काय तो नंदी, सुलतान नंदी, कुणालाच माहीत नव्हता. अक्षरशः मी तुम्हाला अगोदर पण म्हटलेलं की तो मथुरसोबत जो सुलतान पळतोय, कोण आहे नक्की हा सुलतान. काय त्या वासराने साथ दिली, त्या बैलाने काय साथ दिली मथुरला. आणि मथुरने तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस मथुरवरती बोट लोकांनी दाखवलं त्यावेळेस मथुरने पळूनच उत्तरं दिले, आणि खूप सारे नंदी मथुरने उजेडामध्ये आणलेत. पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल असेल, याला उजेडामध्ये जर कोणी आणलं असेल ना तर मथुरनेच आणले मित्रांनो. घोटचा सर्जा त्यालासुद्धा उजेडामध्ये मथुरनेच आणले. मुंबईमध्ये पुष्पराज, कोण ओळखत होतं पुष्पराजला, श्रीनाथ केसरीच्या मैदानात त्यानेच त्याचं नाव मथुरनेच केले. आणि आता हा अजून माझ्याकडून काय राहिलं असेल नंदी ते नावे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तो जीवाचं रान करून पळतो, त्याचं ग्राउंड लेवलला एवढं पब्लिक आहे मित्रांनो, एवढं कोणाचंच नाही बरं का. अगदी कितीही टॉपचे नंदी असू द्या, परंतु ग्राउंड लेवलला जर कोणाचं पब्लिक असेल ना तर ते मथुरचंच आहे. डोळ्यासमोर बघितले म्हणून सांगतोय, चेष्टा नाही, डोळ्यासमोर बघितले मी पब्लिक. आणि बघूया मथुर पुशेगावचं नियोजन कसं असेल. मथुरचं नियोजन एक टॉपचंच नियोजन असतं. मालकाच्या नावासाठी पळतो हा नंदी. मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले या मथुरने. काही लोकांना वाटलं हा मथुर म्हातारा झालाय, पळतोय का, म्हातारा झालाय का. अमित शेठ पाटील सुपणे यांचं एक वाक्य आहे, म्हातारा नाही, तो दुसऱ्यांसाठी म्हातारा झाला असेल, आमच्यासाठी नाही. खरंच नाही, तो खरंच एक सुपरस्टार आहे बैलगाडा शरीर क्षेत्रातला, आणि तो फक्त पळतो तो राहुल दादांच्या नावासाठी. काय मालकाबद्दल बोलू एवढं कमी आहे. दिलदार मनाचा राजा माणूस आहे तो व्यक्ती राहुल दादा एक मोठी व्यक्ती आहे बैलगाडा शरीर क्षेत्रातली. आणि त्यांचा मथुर काय कमाल करतोय घाटावरती.
जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. थोडंसं व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.